रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आजचा विषय आहे म्हणजे व्हिडिओ आहे की मुलाने व सुनेने वेगळे का राहावे। तर एकत्र कुटुंबात राहण्यास काही हरकत नाही, पण काही कालांतराने म्हणजे एकत्र कुटुंबात 5-6 जण असेल तर काम जास्त पडते आणि आपण त्याच्यात व्यस्त राहतो आणि नवऱ्याकडे पाहण्यास वेळ मिळतच नाही, त्याच्यासाठी वेळ देताच येत नाही। कारण एकत्र कुटुंबात सगळ्यांचा धाक असतो किंवा हे काम केलंच पाहिजे आणि नवऱ्यालाही वाटतं की घरी सांभाळणारे आई आहेत, वडील आहे, भाऊ आहे, त्याच्यामुळे आपण लवकर जाण्याची काय गरज आहे घरी। आणि त्याच्यामुळे काय होते, नवरा बाहेर राहू लागतो। बाहेर राहिल्यानंतर कोणतीही स्त्री किंवा काही त्याला भेटू शकते आणि तो दुसरं घरही असे कितीक स्त्री आहेत की ज्यांचे न लक्ष दिल्यामुळे त्यांचं दुसरी बायको ही नवऱ्याने केली आणि आज घटस्फोटासाठी कोर्टात चक्रा मारित आहेत। हे सर्व एकत्र कुटुंबात राहिल्याने होतं किंवा एकटं राहिल्याने असं नाही, पण वेगळं राहिल्यामुळे नवऱ्याकडं एक वर्चस्व म्हणजे तो वेळेला घरी येतो, कारण बायको एकटी असते। आणि एकत्र कुटुंबामध्ये सर्वजण एकत्र असल्यामुळे त्याच्याकडे तो किती दिवस जातो, कुठेही जातो हे लक्ष देण्यास मार्ग नाही। घरात सासू सासरे असल्यामुळे आपल्याला जास्त बोलता पण येत नाही आणि भांडणं पण करता येत नाही। सासू सासरे वाईट आहे म्हणून आम्ही वेगळे राहिलो असं नाही, आम्ही सुद्धा याच कारणाने वेगळे राहिलो की आमच्या नवऱ्याने वेळेला घरी यावं, वेळेला जेवण हवं आणि त्याला एक कोणता तरी म्हणजे काहीतरी डोक्यात बसून तो बाहेर काही करू शकतो की आता घरात पाहणारे आई वडील आहेत, भाऊ आहेत, आता आपल्याला काय गरज आहे एवढं पाहण्याची, आहे ना घरात तिला, म्हणजे तिला काही भीती नाही। ह्या कारणाने नवरा बाहेर राहतो, त्याच्यासाठी आम्ही वेगळे राहतो। पण काही लोक म्हणतात की पेरलं तेच उगवतं, की तुम्ही वेगळे राहिले म्हणून तुमचा मुलगा वेगळा राहिला, असं नाही। सासूही सुनेला सांगते तू वेगळं राहा, आता तुझ्या नवऱ्याकडं व मुलाकडे लक्ष दे। घरात काही काम मी सुद्धा करू शकते, त्याच्यामुळे तू राहिलीच पाहिजे असं काही नाही। त्याच्यामुळे ती वेगळी राहून तिचा मुलगा व नवरा पाहू शकते व तिचा संसार चांगला होऊ शकतो। म्हणून आपण मुलगा वेगळा राहिला तर चालू शकतो। काहींना वाटते ही बाई काय वाईट आहे की हिच्यापासून मुलगा वेगळा राहायला गेला। वेगळा राहायला कारणच असं आहे की तो घरात तर देतच नाही, पण आपण त्याला पोसूही शकतो। पण पुढे काही झाल्यास एकत्र कुटुंबात त्या बायकोचं लक्ष पूर्ण कामात किंवा मुलगा सांभाळण्यात राहतं आणि त्याला पण टेन्शन नाही राहत की आई आहे, वडील आहे, आता ती सगळं काम करू शकेल आणि मुलाला सांभाळायला पण आहे। पण असं नाही, त्याच्यावरही जबाबदारी ही पडलीच पाहिजे। म्हणून मुलीने व मुलाने सुनेने वेगळं राहणं मला योग्य वाटतं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।